रेसिपी आहे खिचडी। चला तर मग आता आपण सुरुवात करून घेऊया। मस्त मी इकडं तांदूळ घेतले आणि मटेरियल सगळं कापून घेतलं बारीक। बघू शकता तुम्ही आता कुकर ठेवलेले गॅसवर आणि तेल टाकून घेतलं मी। आता त्याच्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतड उडली की बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि ते पण थोडंसं परतून घेऊया। त्याच्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेऊया। बघू शकता तुम्ही ते पण परतून घेऊया आपण। त्याच्यामध्ये थोडेसे चिरलेले आलू टाकून घेऊया। मस्तपैकी फ्राय करून घेऊया। आपलं सगळं मटेरियल बारीक झालेलं आहे मस्त। थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया त्याच्यामध्ये। मला शेंगदाणे आवडतात म्हणून मी टाकलेले, तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका। थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून घेऊया। जेवढं आपल्या तांदळाला लागतं तेवढं पाणी टाकून घेऊया। जर तुमचे 1 ग्लास तांदूळ असतील तर आपण 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊया, म्हणजे कसं खिचडी मोकळी होते। आणि झाकण लावून घेऊया, काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे आपली खिचडी। चला ताट वाढून घेऊया। बघा किती छान पैकी झालेली आहे खिचडी, मोकळी मोकळी। बघू शकता तुम्ही खूपच भन्नाट झालेली आहे आपली खिचडी।